मिरजेतील निखिल कलगुटगी खून प्रकरणातील आणि मोका लावलेल्या सर्व आरोपींना तपासासाठी शहरात आणले होते। त्यामुळे आरोपीच्या घराच्या परिसरात तसेच शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर तरुणांनी मोठी गर्दी केली होती। मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। निखिल विलास कलगुटगी याच्या खून प्रकरणी संशयित आरोपी प्रथमेश ढेरे, गणेश कलगुटगी, चैतन्य कलगुटगी, सलीम पठाण, विशाल शिरोळे, सरफराज बाळासाहेब सय्यद, सचिन चव्हाण, करण बुदनाळे, सूरज कोरे, संग्राम यादव, सोहेल तांबोळी तसेच अजून यातील काही संशयित फरार आहेत। या टोळीकडून 2017 पासून गुन्ह्याची मालिका सुरू होती। टोळीने वर्चस्व टिकवण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमवणे, खंडणी, अपहरण, दरोडा यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून या सर्वांवर तसे गुन्हे दाखल केले आहेत। या टोळीची परिसरात मोठी दहशत होती। सध्या या टोळीचे 11 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। या टोळीतील सर्व आरोपींवर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार मोका लावला आहे। याचा तपास करण्यासाठी विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांची नेमणूक केली। सध्या हा तपास विटाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुरू आहे। या मोकाच्या तपासाअंतर्गत टोळीतील सर्व जणांना आज कळंबा कारागृहातून मिरजेत आणण्यात आले होते। मोकाच्या तपासासाठी तसेच त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी आणि पंचनामा करण्यासाठी स्वतः तपास अधिकारी DYSP विपुल पाटील यांच्यासह शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी सर्व आरोपींना चोख बंदोबस्तात त्यांच्या घरी घेऊन जाऊन पंचनामा करून तपास केला। या तपासाची प्रक्रिया दुपारी 2 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत उशिरा सुरू होती। कलगुटगी आणि ढेरे तसेच सलीम पठाण समर्थकांनी आपापल्या आरोपींच्या घराजवळ तसेच शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी करून राहिले होते।